चलो, सो फायनली 2 मे 2026 द जजमेंट डे इज हिअर. एक तर आय पी एल पण संपलं नाही, लग्नाचा सीझन चालू आहे आणि त्याच्यामध्ये ही न्यूज आली की 12वीचा रिझल्ट जो आहे तो 2 मे 2026 रोजी दुपारी 1 वाजता लागणार आहे. आय नो तुमच्यापैकी आत्तापैकी अनेक जणांना आत्तापर्यंत स्वप्न पडलेले आहेत झोपेत असताना की 12वीला कमी मार्क्स पडाले आहेत. कोणाकोणाला स्वप्न पडलं असेल की नापास झालं, कोणाकोणाला स्वप्न पडले असतील की जो कॉम्पिटिटर वर्गात होता तो पहिला आला आणि मी दुसरा आले व्हॉटएव्हर. सो हे सर्व गोष्टी काय मॅटर करतात, हे सर्व गोष्टी इंडिकेट करतात की बाबा तुम्ही वर्षभर अभ्यास केलेला आहे, त्या पर्टिक्युलर गोष्टीबद्दल तुम्ही किती सिरियस आहात हे सर्व गोष्टी दिसत असतात. ऑल राईट. सो बघा 12वीचं रिझल्ट लागणार आहे त्याच्या अगोदर काही गोष्टी मी क्लिअर सांगतो की आत्तापर्यंत मागच्या 2-3 वर्षापर्यंत 2024-23पर्यंत 12वीचा जो निकाल आहे तो मे महिन्याच्या शेवटी लागायचा, म्हणजे 30 मे 1 जून अशा पद्धतीने लागायचा. बट मागच्या 2-3 वर्ष झालं 12वीचा जो निकाल आहे तो मेच्या पहिल्याच आठवड्यात लागत आहे, जे की एक चांगली गोष्ट आहे. तुम्हाला विचार करण्यासाठी टाईम भेटतं, समोर काय करायचं आहे काय नाही ह्याच्यासाठी टाईम भेटतं. आणि जे कॉलेजचे शिक्षक आहेत त्यांची सुट्ट्या कॅन्सल होऊन त्यांना एक्स्ट्रा काम करावं लागतात, ते भाग वेगळा. सो आता रिझल्ट लागजेपर्यंत सर्व गोष्टी एकदम शांत थंड हवेसारखं चालू होतं आहे. रिझल्ट लागल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्यांची परिस्थिती, मेंटल सिच्युएशन आहे ते खड्ड्यात जाते. एकतर कॉमर्स असू दे, सायन्स असू दे किंवा आर्ट्स असू दे, भाई सगळ्यांच्याच दिमागाची दही होणार आहे का. एक जण म्हणते हे कर, एक जण म्हणते ते कर, असे अनेक गोष्टी तुमची इथून चालणार आहेत. आणि जेही मुलं डिसिजन घेणार आहेत की बाबा मला मेट्रो सिटीजमध्ये जायचं आहे, जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं आहे, त्यांचे तर 12 वाजणारच आहेत अनटिल अँड अनलेस जोपर्यंत ते सेटल होणार नाही तोपर्यंत. सो एवढं एक धरून चला की इथून पुढचे काही दिवस जे आहेत ते मेंटल सिच्युएशन स्टेबल राहणार नाही आहे, अनस्टेबल असं सर्व गोष्टी उथलपुथल होणार आहेत. आता हा व्हिडिओ करण्यामागचा मेन पर्पज काय की बॉस रिझल्टच्या दिवशी किंवा रिझल्ट लागल्यानंतर अनेक गोष्टी तुमच्या माइंडमध्ये येत असतात, अनेक घटना तुमच्यासोबत घडत असतात आणि ते चालत असताना अनेक मुलं चुकीचे डिसिजन घेतात. सो असं तुमच्यासोबत होऊ नये म्हणून माझा एक प्रयत्न असतो की एव्हरी इयर रिझल्टच्या अगोदर मी एक व्हिडिओ बनवून टाकतो. ही सेम माहिती मागच्या अनेक व्हिडिओजमध्ये प्रत्येक वर्षी रिझल्टच्या एक दिवस अगोदर सांगतो, कारण जनरेशन जी आहे ते रील्सच्या टीचर्सला फॉलो करणार आहे. कोणतरी आता शॉर्टमध्ये लिंक दिलेली आहे त्याच्यावर क्लिक करा, फॉलो करायला विसरू नका आणि तो त्याचा फायदा घेऊन निघून जातो, तुम्ही फॉलो करत राहता. बट वी आर जेन्युइन टीचर्स, वी आर वर्किंग हार्ड्स फॉर स्टुडंट्स फ्युचर आणि आमचं काम एकच आहे की तुम्हाला प्रॉपर गायडन्स करणं. ऑल राईट. सो आता काही माहिती सांगणार आहे ते व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला फायदा होईल. आयदर तुम्ही कॉमर्सचे असा, आर्ट्सचे असा किंवा सायन्सचे असा. सर्वात पहिला माझ्या फायद्याची गोष्ट करतो मी स्वतः की जेवढेही मुलं आपल्या DA2 अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरून तिकडे जावं. हां, जेवढेही मुलं आपल्या DA2 अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरून आर्ट्सचे व्हिडिओ पाहिले असतील, कॉमर्सचे व्हिडिओज पाहिले असतील किंवा सायन्सचा नोट्स एक्सपर्ट, कॉमर्स आर्ट्सचा नोट्स एक्सपर्ट कोर्स खरेदी केले, CPL जॉईन केले असतील किंवा बिग बुल बॅच जॉईन केले असतील. खूप सारे स्टुडंट्स बॅचेस वगैरे जॉईन करत असतात, राईट. तर सगळ्यात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, रिझल्ट लागल्यानंतर भलेही तुम्हाला 60% पडू दे, 65% पडू दे, आम्हाला तुमचं रिझल्ट सेलिब्रेट करायचं आहे. तुमचं रिझल्ट सेलिब्रेट करणं म्हणजेच काय की तुम्हाला स्वतःहून आम्ही पर्सनली कॉल करणं, कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणणं, तुम्हाला विचारणं की बाबा इथून पुढे तुला काय करायचं आहे काय नाही, किंवा तुझ्या मनात जर काही डाऊट असतील तर ते आम्हाला सांगणं. याच्यासाठी जस्ट एक कम्युनिकेशनची सुरुवात व्हावी म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा रिझल्टची जी फोटो आहे ती रिझल्टची फोटो व्यवस्थित ज्याच्यावर तुमचं नाव, हॉल तिकीट नंबर दिसत असलेलं, हे तुम्हाला आपल्या ह्या क्लासच्या नंबरवर टाकायचा आहे, जो की तुम्हाला ॲट दिस मोमेंट स्क्रीनवर दिसत असेल, 9175956699, जेणेकरून तुमचा फायदा होईल. ही झाली बेसिक गोष्ट सर्व स्टुडंटसाठी. दुसरा पॉईंट आता व्यवस्थित लक्षात घ्या की अनेक मुलांना काय होतं, जास्त मार्क्स मिळाले की माजून जातात यार. आता माजून जाणं म्हणजेच काय, वर्षभर अभ्यास केल्याने बट एन मोमेंटला थोडंफार गेस करून, नकला मारून, हे करून ते करून 88-90 मार्क्स आले. पॅरेंट्सचा गैरफायदा घेतात की मला एवढे मार्क्स आलेले आहेत, मला CAला पाठवा, मला CS ला पाठवा, पुण्याला पाठवा, स्वतःची लायकी विसरून जातात. सो जास्त मार्क्स मिळाल्यामुळं माजून जायचं नाही. जे आपल्या लिमिटमध्ये कोर्स आहे, जे आपल्या बुद्धीला सूट होतं ते कोर्स करायचं. अननेसेसरीली आईवडिलांचे हार्ड अर्न मनी किंवा स्वतः जरी काम करत असाल तर चुकीच्या ठिकाणी तुमचे पैसे टाकायचं नाही. आणि त्यातल्या त्यात तुम्हाला कमी मार्क्स पडले, 60 आले, 55 आले, 50 आले, 49, 42 मार्क्स आले, तरीसुद्धा दुःख वाटून घ्यायचं नाही, कारण पास झालेले पण तिथेच आहेत, नापास झालेले पण तिथंच आहेत. कोणीही कुठेही गेलं नाही. असं सुद्धा नाही आहे की ज्याला 95 पडले त्याला राष्ट्रपतीच्या हातानं पुरस्कार मिळाला आहे, की जेव्हा ज्याला नापास झाला त्याला फाशीची शिक्षा व्हायली, असं काहीच नाही आहे.
मार्क्स डिसाईड करत नाहीत, राईट? त्यामुळं चिल राहायचं, जास्त ताण घ्यायचं नाही. हां, एवढं एक मात्र खरं ठेवायचं की जर तुमचे वडील, आई जरासा ॲग्रेसिव्ह असेल, तर आजच म्हणजे आज हा व्हिडिओ मी 30 तारखेला अपलोड करेन. कदाचित तुम्ही 1 मेच्या दिवशी बघाल. त्याच दिवशी येडं-येडं करत हळूच घरातले सर्व जे शस्त्र आहेत, पट्टा असेल, बूट असेल, चपला असेल, ते बाजूला काढून ठेवून टाकायचं. ओके. दुसरं आणि महत्त्वाचा पॉईंट आहे, ऑनलाईनचा जो निकाल आहे, तो कधी-कधी चुकीचा असतो. म्हणजेच काय, की 1 वाजता जेव्हा निकाल लागतो, ओके. निकाल 1 वाजता लागल्यानंतर तिथं जे तुम्हाला दिसत असतं, काही वेळेला तुमचं नाव वगैरे दिसत असतं, पण पासच्या ऐवजी फेल येतं. ते वेबसाईट क्रॅशमुळं वगैरे होत असतात. सो मेक शुअर करा, की जर तुम्हाला तुमच्या मार्क्सबद्दल जर काही डाऊट वाटत असेल, तर 1 वाजता रिझल्ट चेक करा. 1:15ला व्यवस्थित रिझल्ट चेक करा. समटाईम्स वेबसाईट हॅक होऊन किंवा वेबसाईट क्रॅश होऊन, हॅक तर होत नाही, बट वेबसाईट क्रॅश होतो. गरजेपेक्षा जास्त ट्रॅफिक त्या वेबसाईटवर आल्यामुळं समटाईम्स क्रॅश होतो आणि त्यामुळं कधी-कधी चुकीचा राहू शकतो. काळजी करायचं नाही, शांत राहायचं. मागच्या वर्षी असं झालेलं आहे, की मुलानं वेबसाईटवर चेक केलं, तर तिथं कंटिन्युअस एका सब्जेक्टमध्ये फेल आलं. बट काही दिवसानंतर जेव्हा कॉलेजमध्ये ओरिजिनल कडून गुणपत्रिका आली, त्याच्यामध्ये त्याला पास करण्यात आलं होतं. ऑलराईट. सो समटाईम्स असे हार्डली हजारातून एखादे केस होऊ शकतात. कदाचित तेच तुम्ही राहाल आणि अननेसेसरीली तुम्ही आहात पास, स्वतःला समजून घेतला, नापास, विषय क्लोज केलात, तर मग अवघड होऊन जाईल. सो असं काही करू नका. ऑलराईट. त्याच्यानंतर चौथा पॉईंट आहे, की अनेक वेळेला असं मुलांसोबत होत असतं, की सर मी तर सगळे प्रश्नांचे मुद्दे लिहिले होते. 8व्या प्रश्नामध्ये मी प्रस्तावना लिहिली होती, माइंड मॅप काढलं होतं, डेफिनेशन लिहिली होती, सर्व बुलेट पॉईंट्स विथ एक्सप्लेनेशन लिहिलं होतं, सगळं व्यवस्थित लिहिलं, तरीसुद्धा मला एवढे मार्क्स कमी का आले? सर कॉलेजमध्ये जेव्हा OCMचा पेपर झाला होता, त्यावेळेस मी वर्गामध्ये टॉपवर होतो. 98 मार्क्स मला कॉलेजच्या ह्याच्यामध्ये मिळाले होते आणि बोर्डाला फक्त 68. एवढे कमी मार्क. अनेक वेळेला अनेक मुलांसोबत असं 101% होणार म्हणजे होणार, होतं म्हणजे होतंच. कारण तुम्ही ते रील बघितली आहे ना, की परवा Instagramवर एक टीचर जो आहे, तो धाब्यावर बसून आपल्या मित्रासोबत पेपर चेक करत होता. असंच एखादं गैरादी मास्तराजवळ, बेवड्या मास्तराजवळ जर तुमचे पेपर गेले, आता मी एक स्वतः शिक्षक आहे, मी स्वतः एक टीचर आहे, बट म्हणून आहे, बट आता आहेच दुनियाच तशी आहे, तर त्याला काय करणार? धाब्यावर बसून तुमचे पेपर चेक वगैरे होतात. अशा जर केसमध्ये जर आलं, तर तुम्हाला तुमचं पेपर काय करायचं आहे? रिचेक करायचं आहे. आता तुम्हाला जर तुमचा पेपर रिचेकला टाकायचा असेल, तर त्याच्यासाठी काय करावं लागेल हे तुम्ही मला मेसेजसुद्धा करायचं आहे. तोपर्यंत मेसेजची वाट न बघू देता आताच मी सांगतो. सपोज एखाद्या मुलाला सर्व विषयात चांगले मार्क्स आले, ऑलराईट, आणि एका विषयामध्ये कॉलेजमध्ये राऊंडमध्ये 98 होते आणि बोर्डामध्ये जर 68 आले, तर मग त्याला रिचेकला टाकावं लागेल. आता रिचेकला एका विषयासाठी बोर्ड काय करते? ₹50 घेते. मागच्या काही वर्षामध्ये तुम्हाला रिचेकला टाकण्यासाठी संबंधित बोर्डाकडे जावं लागत होतं. छत्रपती संभाजीनगर बोर्ड असेल, पुणे बोर्ड असेल, कोकण विभागात असेल, लातूर, नांदेडची मुलं लातूर बोर्डाकडे जात होते. बट आता ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन झालेली आहे. तर बोर्डाच्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला रिचेकला टाकायचं आहे. ₹50 एका विषयासाठी चार्जेस असतात. तिथं फक्त तुम्हाला तुमचा फोन नंबर, हॉल तिकीट नंबर टाकायचा आहे आणि कोणत्या विषयासाठी टाकायचं आहे ते विषय सिलेक्ट करायचे, दॅट्स इट. आता रिचेकला जेव्हा तुम्ही टाकता, तुमच्याकडून जेव्हा त्यांनी पैसे घेतात, ते घेतल्यानंतर कशा पद्धतीने प्रक्रिया होते? बोर्डाचा एक संबंधित अधिकारी तुमच्या त्या हॉल तिकीट नंबर चेक करतो, त्या गठ्ठा ओपन करतो. गठ्ठा ओपन करून तुमचा पेपर काढतो आणि फक्त मार्क रिचेक करतो, काउंट करतो. तुम्ही कोणत्या विषयाचं प्रश्नाचं उत्तर काय लिहिलात ते वाचत नाही. फक्त मेन पहिल्या पेजेसवर जे मार्क्स टाकण्यात आलेले आहेत शिक्षकांमार्फत, तो मोजतो. 10 18, 18 24 आहेत का? दॅट्स इट. आणि मग वापस तुम्हाला मेल येतं, की बाबा तुमचा पेपर रिचेक झाला आणि तुम्हाला तेवढे मार्क्स पडायलेत. सर मला माहिती आहे, की मला 68 मार्क तुम्ही टाकलात, बट मला असं डाऊट आहे, की मी जे लिहिलेलं आहे ते व्यवस्थित वाचण्यात आलं नाही, त्यामुळं मला 68 मार्क पडलेत. मग अशा वेळेस तुम्हाला रिचेकला टाकायचं नाही. अशा वेळेस तुम्हाला तुमचं पेपरची प्रत मागवायची आहे, राईट. तुमच्या गुणपडताळणीचा फॉर्म भरायचा आहे आणि त्याच्यामध्ये रिचेक म्हणजे काइंड ऑफ गुणपडताळणी आणि त्याची प्रत मागवायची आहे. प्रत आल्यानंतर काय, एका विषयासाठी मागच्या वर्षी त्यांनी ₹400 घेत होते. आता सपोज एखाद्या मुलाला अकाउंट्समध्ये एक्सपेक्ट करत होता 95पेक्षा जास्त, आले 65. त्याला फक्त त्यानं काय काय लिहिला, कसं पेपर चेक करणार, त्याला त्याची झेरॉक्स कॉपी मागवायची आहे. बोर्डाच्या वेबसाईटवर जायचं, ₹400 पेड करायचं आणि तुमच्या ॲड्रेसवरती कॉपी येते आणि ते कॉपी जेव्हा येते त्या पोस्टाचं कडून जेव्हा तुम्हाला ते रिसीव्ह होईल,
तर त्या पॅकेटमध्ये तुमचं पेपरचं पूर्ण झेरॉक्स केलेलं सेट असेल प्लस एक फॉर्म असेल. आता तुम्हाला ते पेपर आणून तुमच्या संबंधित वर्ग शिक्षकाकडे द्यायचं आहे आणि सांगायचं की सर बघा, हे सर्व गणित मी बरोबर लिहिलेलं आहे, तरीसुद्धा याच्यामध्ये मला कमी मार्क्स टाकण्यात आलेले आहेत बोर्डाचा पेपर चेक करत असताना. कारण सर त्या शिक्षकानं धाब्यावर बसून पेपर चेक केलं, तो होशमध्ये सुद्धा नव्हता. बघा इथं बॅलन्स शीट टोटल बरोबर आहे, तरीसुद्धा मला 12पैकी 6च मार्क पडले. सर मला हे 6 मार्क्स वाढून द्या. आता तुमच्या वर्ग शिक्षकामध्ये गुदा असेल, तुमच्या वर्ग शिक्षकामध्ये जर हिंमत असेल, तर तो काय करेल, व्यवस्थित त्याचं स्वतःचं त्या फॉर्मवर नाव लिहीन की मी या संबंधित विद्यार्थ्याचा वर्ग शिक्षक आहे आणि मी हा पेपर चेक केलेला आहे, तरी या विद्यार्थ्याचे गुण वाढून द्यावेत. राईट. आता मी अनेक कॉलेजच्या टीचर्सला ओळखतो. राईट. ते सगळे विद्यार्थ्यांना सरळ त्याच्यापैकी अनेक काही तरी इतके खतरनाक टीचर्स आहेत की एकदम डेअरिंगबाज आहेत, लगेचच्या लगेच वाढवून देतात, फॉर्म चेक करतात. बट काही आमच्या साईडचे जे टीचर्स असतात ते मुलांना म्हणतात की झाली की रे बेटा तुझी 12वी, आता काय करायची गरज आहे, राहू दे की 5-4 मार्क वाढून काय पडले. हागरे असतात. म्हणजे कॉलेजचा जो प्रिन्सिपल आहे तो त्या प्रिन्सिपल कॅबिनमध्ये बसून जरी त्यानं ह्याला आवाज दिला तरी तर स्टाफ रूममध्ये हागून घेतात. अशा प्रकारचे काही टीचर्स असतात. तुमचे जर टीचर तसे असले तर इग्नोर करायचं, जाऊ द्या सर 6 मार्क तुमच्या खिशात ठेवून घ्या, तुमच्या मुलीला केळ खाऊ घाला म्हणायचं. ओके. सो अशा गोष्टीकडे इग्नोर करायचं. बट काही टीचर्स एकदम स्ट्रॉंग असतात, ते व्यवस्थित तुम्हाला व्यवस्थित चेक करून देतात. ऑल राईट. आता नेक्स्ट पार्ट सर्वात महत्त्वाचं, समजा तुम्हाला रिचेकला टाकायचं आहे किंवा तुम्हाला सुद्धा त्याची गुणपडताळणीचं फॉर्म मागून घ्यायचं आहे, तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. तुमच्या बिहाफमध्ये मी ते फॉर्म भरून टाकेन. इवन फॉर्म भरण्याचा एक व्हिडिओसुद्धा तयार करून अपलोड करेन, जेणेकरून तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून सुद्धा ते भरता येईल. ऑल राईट. डन. त्याच्यानंतर 5वा सर्वात महत्त्वाचं, निकाल 1 वाजता लागेल. राईट. निकाल 1 वाजता लागते. कधी बोर्डाची वेबसाईट क्रॅश होते, मी सुरुवातीला सांगितलं. तर तुम्हाला निकाल चेक करण्यासाठी 1:30 वाजू शकतात. काळजी करायची नाही, शांत राहायचं, ताण घ्यायचं नाही. ओके. 6वं पॉईंट, जर एखादा विद्यार्थी नापास झाला, सपोज मी जर नापास झालो तर मी काय करू. ओके. सर्वात पहिला दिमाग शांत ठेवून, जर एखादा एक विद्यार्थी 10वीला नापास झाला असता गणितामध्ये, विज्ञानामध्ये, तर त्याला AT-KT नुसार 2 विषय बॅक ठेवून 11वी सायन्स, 11वी कॉमर्स, 11वी आर्ट्सला ॲडमिशन घेता येत होतं. बट 12वीला जेव्हा एखादा एक मुलगा नापास होतो, एखादा एक विषय त्याचा बॅक राहतं, अशा परिस्थितीमध्ये अशा परिस्थितीमध्ये त्याला BComला ॲडमिशन मिळत नाही. राईट. अशा परिस्थितीत त्याला BComला ॲडमिशन मिळत नाही. त्याला वापस सप्लिमेंटरीची एक्झाम किंवा मेट्रो सिटीजमधले लोक ह्याला इम्प्रूव्हमेंटची एक्झाम म्हणतात, इम्प्रूव्हमेंटची एक्झाम द्यावी लागेल. राईट. फेरपरीक्षा, ही फेरपरीक्षा कधी होते, जुलै महिन्यात होते आणि जुलै महिन्यात तुम्हाला सेम तीच प्रोसेस फॉलो करावी लागेल. सपोज एखादा एक विद्यार्थी मराठीमध्ये नापास झाला किंवा हिंदीमध्ये नापास झाला, मग अशा वेळेस ते जे प्रॅक्टिकलचे एक्झाम्स वगैरे झाले होते ते वापस तुम्हाला द्यावं लागेल. अकाउंट्सला 20 मार्क प्रॅक्टिकलला आहेत, OCMला 20 मार्क प्रॅक्टिकलला आहेत. अशा वेळेससुद्धा तुम्हाला जे आहेत ते त्या प्रॅक्टिकल्सला वापस कॉलेजमध्ये जावं लागेल, सबमिट करावं लागेल आणि मग एक्झाम द्यावं लागेल. जुलै महिन्यात एक्झाम होतं, ऑगस्ट महिन्यामध्ये निकाल लागतात. ऑल राईट. हे सेम आहे. अगोदर तर सप्टेंबरमध्ये एक्झाम होत होती, ऑक्टोबरमध्ये रिझल्ट लागत होतं, बट आता त्याची प्रक्रिया जी आहे थोडीशी फास्ट करण्यात आलेली आहे. सपोज 12वीमध्ये जर एखादा एक मुलगा नापास झाला तर BComमध्ये त्याला प्रवेश घेता येत नाही. नाही म्हणजे नाही, कंपल्सरी पास व्हावं लागेल. मिनिमम 35% तरी पाहिजे. बट काही महाराष्ट्रामधले जे कॉलेज आहेत जिथे BComचे ॲडमिशन ऑगस्ट महिन्यापर्यंत चालू असतात. आता हे कुठले कॉलेजेस असतात, कॉपी सेंटर्स असतील, गावखेड्यातले तंड्यातले कॉलेजेस असतील, जिथं जून जुलैपर्यंत ऑगस्टपर्यंत ॲडमिशन चालू असतात. मग तुम्हाला काय करायचं आहे, सप्लिमेंटरीची एक्झाम दिलं, ऑगस्टमध्ये निकाल लागेल आणि मग त्यावेळेस त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन करायचं, पहिलं इयर क्लिअर करायचं आणि दुसऱ्या वर्षी कॉलेज चेंज करून तिसऱ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन तुम्ही जिथं तुम्हाला टाकायचं तिथं टाकू शकता. ऑल राईट. डन. हे सर्वात क्लिअर झालं. पण लक्षात ठेवा की जर एका विषयामध्ये तुम्ही नापास झालात तर तुम्हाला सप्लिमेंटरीची एक्झाम द्यावं लागेल. BComला ॲडमिशन मिळत नाही. BCom काय, BBA वगैरे वॉटेवर कशालाच मिळत नाही. मग अनेक मुलं काय करतात की 10वी बेसिसवर ITIला टाकून टाकतात, ॲग्रीसारखे कोर्सेस वगैरे करत असतात. सो अशा प्रकारचा भाग आहे.
त्याच्यानंतर नेक्स्ट आहे फेरपरीक्षाचा निकाल ऑगस्टमध्ये लागतो. त्यावेळेस महाराष्ट्रातले काही कॉलेजेस, जसं की ऑलरेडी सांगितलं, महाराष्ट्रातले काही कॉलेजेस चालू असतात, गावखेड्यातले, तांड्यातले. माझ्याजवळ 7-8 कॉलेजेसची लिस्ट आहे की जिथे ॲडमिशन ऑगस्टपर्यंत चालतात. ते मी तुम्हाला सेंड करेन, टेलिग्राम ग्रुपमध्ये टाकून टाकेन. निकाल लागल्यानंतर तुम्ही त्यावेळेस मला कॉन्टॅक्ट करू शकता. ओके. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं की तुमच्यापैकी अनेक जण CETची एक्झाम दिलेत, BBAसाठी, BCAसाठी अँड ऑल दॅट. तर तुमचं जे आता इथून पुढचं जे ॲडमिशन आहे, जोपर्यंत ते एक्झाम्स होत नाहीत, त्याचा निकाल लागत नाही, त्याच्यावर अवलंबून आहे. खूप साऱ्या कॉलेजेसमध्ये BCOMला अशा प्रकारची कुठलीही एंट्रन्स एक्झाम नाही आहे. सो BCOMचे जे ॲडमिशन्स आहेत ते 12वीचा निकाल लागल्यानंतर, 12वीचे निकाल 2 तारखेला आहे. तर कॉलेजेसमध्ये तुमची ओरिजिनल मार्कशीट 12 तारखेला येते, 10 दिवसानंतर. तसं तर 5-6 दिवसातच येते, बट आल्यानंतर ते सर्व 1-2 दिवस मुलांना सांगतात, मग 9व्या-10व्या दिवशी द्यायला चालू करतात. तरी मी हार्डली पकडलं 12 तारखेला. ओके. मग तुम्हाला सर्वात पहिले तुमच्या कॉलेजमध्ये जायचं आहे. कॉलेजमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमची जी ओरिजिनल मार्कशीट आहे त्याच्यासाठी अर्ज करून ते मार्कशीट घ्यायचं आहे. काही कॉलेजमध्ये अर्ज करावा लागतो. नो ड्यूज सर्टिफिकेट वगैरे तुमच्याकडून साईन करून घेतात, राईट. नो ड्यूज म्हणजे काय, की लायब्ररीमधून पुस्तक घेतली होती का, त्याचं काही ड्यू बाकी आहे का, किंवा पुस्तक तुमच्याकडे आहे आणि तुम्ही लायब्ररीमध्ये वापसच केलं नाही का, अशा प्रकारचं ते असतं. त्याच्यानंतर तुम्हाला TC कॉलेजमधून काढावी लागते, राईट. तुम्हाला जरी BCOMला त्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन करायचं असेल तरीसुद्धा तुम्हाला TC काढावी लागते. कारण त्याच्यामध्ये कसं आहे, ज्युनियर कॉलेजमधून TC काढणं आणि सिनियर कॉलेजच्या विभागाला देणं अशा पद्धतीचा भाग आहे. त्यामुळं कंपल्सरी तुम्हाला त्याच कॉलेजमध्ये जरी ॲडमिशन करायचं असेल तरी मार्कशीट आणि TC दोन्ही घेणं, आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला BCOMला ज्या कॉलेजला ॲडमिशन करायचं आहे त्या कॉलेजला करणं. आता काही काही कॉलेजेसमध्ये BCOMचे जे ॲडमिशन आहे ते टक्केवारीवर नुसार असते. ओपनला 95% असणं, SC ST OBCला त्याच्यापेक्षा थोडं कमी, अशा पद्धतीचा भाग आहे. बट तुम्हाला जर 85 ते 90च्या वर असतील तर महाराष्ट्रातल्या कुठल्याही चांगल्यातल्या चांगल्या कॉलेजेसमध्ये तुम्हाला BCOMला ॲडमिशन 2ऱ्या-3ऱ्या लिस्टमध्ये लागून जाईल. त्याच्यामुळं तिथं जास्त ताण घ्यायचं नाही, आणि ही सर्व प्रक्रिया 1 ते 1.5 महिना चालणारी आहे. रिझल्ट लागल्यानंतर सुरुवातीला 10 दिवस तुमचे मार्कशीट काढणं, TC काढणं ह्याच्यामध्ये जातात. मग नवीन कॉलेजच्या वेबसाईटवर जाऊन त्याचे फॉर्म भरणे, सर्व गोष्टी मेच्या एंडपर्यंत होतील. जूनच्या पहिल्या 15 दिवसात तुमचं एक कॉलेज सिलेक्ट होईल, तिथं ॲडमिशन होईल, आणि मग जुलैच्या पहिल्या ते सेकंड वीकमध्ये तुमचं कॉलेज स्टार्ट होईल. हे सगळं इथून असंच चालणार आहे. ओके. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं, जे की मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं, की बॉस आपण CPL स्टार्ट केलं. कंप्लीट जानेवारी महिना आपण लाईव्ह घेतलं. त्याच्यानंतर एक्झाम टाईममध्ये महारिव्हिजन सेशन झाले 3-3, 4-4 तासाचे. एक्झामच्या दिवशीसुद्धा अर्ली मॉर्निंग रिव्हिजन झालं. भूगोलाचं पेपर होतं, मला माहिती आहे, दुपारी 3 वाजता. तर सकाळी 8 ते 12:30, 4.5 तासाचा सेशन झाला होता. इकॉनॉमिक्सला सुद्धा 3 तासाचा सेशन झाला होता. आणि हे सर्व गोष्टी कोणासाठी चालू आहेत, तर मराठी कॉमर्सचं सुद्धा एक ब्रँड तयार व्हायला पाहिजे. मराठी कॉमर्सची सुद्धा एक कम्युनिटी तयार व्हायला पाहिजे, जिथं लोकांना दिसलं पाहिजे की बाबा कॉमर्सवाले सुद्धा आहेत, अस्तित्वात आहेत, चांगल्या पद्धतीनं काम करायलेत आणि एकदम प्रोफेशनली सर्व गोष्टी करायलेत. ऑल राईट. याच्यासाठी मी कंपल्सरी आपल्या चॅनलवर कॉन्स्टंट असतो, जेणेकरून मला पाहून 4 जण आणखी आले पाहिजे, 4 जण आणखी चांगलं कंटेंट बनवले पाहिजे, जेणेकरून काय होईल, कुठं ना कुठं मराठी कॉमर्ससुद्धा अस्तित्वात असेल. नाहीतर महाराष्ट्रातून जसं मराठी हळूहळू विलुप्त होत चाललेली आहे मुंबईमधून, तसं होईल. बट डोंट वरी, असं होणार नाही. मराठी टिकून राहील, काळजी करू नका. ओके. आता हे सर्व गोष्टी जसं आपल्या चॅनलमुळं तुम्हाला फायदा झाला, राईट, तसंच येणाऱ्या पिढीलासुद्धा फायदा व्हायला पाहिजे. ऑल राईट. मला जर फायदा झाला नाही किंवा चॅनलला फायदा झाला नाही तर मग हळूहळू मी बंद करून टाकेन. संपला विषय. मग मराठी कॉमर्स हळूहळू काय होऊन जाईल, कमी होऊन जाईल. आपल्याला जिवंत ठेवायचं आहे. तुम्हाला मिळालेली लेगसी तुम्हाला समोरच्या पिढीला फॉलो करता आली पाहिजे, तरच धर्म आणि संस्कार टिकून राहतात, अदरवाईज नाही. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला तुमच्या ज्युनियर्सला आपल्या चॅनलची लिंक सेंड करायची आहे. त्याचबरोबर तुमचं कौतुक मी समोरच्या बॅचला करावं. जसं तुम्हीसुद्धा क्लास करत असताना मी अनेक मुलामुलींचे फोटो सांगितले, अनेक मुलामुलींचे फोटो दाखवले. का? कारण त्यांनी जी मेहनत केली होती, ते मेहनत मी जगापुढे सांगून तुमच्या मेहनतीला कुठं ना कुठं नाव देत आहे.
ऑलराईट. तुम्ही सुद्धा वर्षभर मेहनत केलात, लेट नाईट क्लासेस केलात, झोप येत असताना सुद्धा जागे राहून मेहनत केलात. तुमचं सुद्धा नाव चार चौघापर्यंत पोहोचलं पाहिजे. येणारी पिढीसुद्धा तुमचं नाव लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून तुम्ही सुद्धा, तुम्हाला 60 मार्क पडू दे, 70 मार्क पडू दे, आउट ऑफ पडू दे, कितीही पडू दे, बट तुमचं रिझल्ट आमच्यासोबत नक्की शेअर करा, जेणेकरून आम्हाला ते समोरच्या मुलांना दाखवता येईल. बस त्याच्यासाठी काय करायचं आहे, लक्षात ठेवा की 917595 हा आपला क्लासचा नंबर आहे. प्रसाद सर DA2 अकॅडमी नावानं सेव्ह करा. नंबर सेव्ह केल्यानंतर रिझल्टच्या दिवशी मला नक्की मेसेज करा आणि मग तुमचं रिझल्ट मी सर्व मुलांसोबत शेअर करेन. बिग बुल बॅचचे असेल तर नक्की माझ्याकडून तुम्हाला कॉल येईल, मेसेज येईल, सर्व गोष्टी येतील. नोट्स एक्सपर्ट कोर्स परचेस केला असेल त्याच्यामध्ये सुद्धा मी सर्व मुलांना माहिती वगैरे देत राहीन. तरीसुद्धा CPL जॉईन केलेला असेल तरीसुद्धा तुम्ही मला तुमचा निकाल शेअर करू शकता. ऑलराईट. आणि काहीही जरी अडचण आली, काही जर तुमचे ओन डाऊट्स असतील, सेल्फ डाऊट असतील, काहीही असू दे, या व्हिडिओच्या कमेंटमध्ये करा. निकाल लागायला आणखी 48 तासाच्या जवळपास टाईम आहे. सो तोपर्यंत जे पण तुमचं डाऊट आहे ते कमेंटमध्ये टाका. मी लगेच रिप्लाय करेन आणि मग ते डाऊट तुमचं सॉल्व करेन. ऑलराईट. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओजमध्ये. बेस्ट ऑफ लक. हे झालं सर्व बोलायच्या गोष्टी. ओके. आता शॉर्टमध्ये मोठा भाऊ लहान भावाला, मोठा भाऊ लहान बहिणीला सांगत आहे. ओके. कितीही टक्के आले, चिल राहायचं, काळजी करायचं नाही. तू किंवा तुझ्या आजूबाजूचे मित्र तेव्हाच सक्सेसफुल होतील जेव्हा लाईफमध्ये तुम्ही मेहनत करायला शिकाल. एक्झाम, मार्क्स, टक्केवारी टेम्पररी आहे. तुम्ही जनरेशन झेड आहात किंवा जेन झीचे जनरेशन आहात. तुमचा फ्युचर अभ्यासावर नसून तुमचा फ्युचर स्किल्सवर आहे. राईट. आणि स्किल्स शिकण्यासाठी कुठल्या डिग्रीची आवश्यकता नाही. स्किलच एक प्रकारची डिग्री आहे. ऑलराईट. एवढंच बोलतो. चिल राहायचं, जास्त ताण घ्यायचं नाही. ओके. भेटूयात रिझल्टच्या दिवशी. वापस मी लाईव्ह येईन आणि जे पण काही गोष्टी असेल आपण त्या लाईव्ह सेशनमध्ये डिस्कस करूयात. ऑलराईट. चलो डन. टाटा बाय बाय. टेक केअर. स्टे कनेक्टेड. बोट्स 2026चे जेवढेही मित्रमैत्रिणी आहेत त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओची लिंक स्टेटसला ठेवा. तुमच्या मित्रांच्या ग्रुपमध्ये शेअर करा, जेणेकरून ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेले सर्व गोष्टी आहेत त्याचा फायदा तुमच्या सर्वांना होईल. ओके. चलो बाय. बेस्ट ऑफ लक. यायचं नाही चिल राहायचं. काय टेन्शन आहे, रिझल्ट आहे. हां.